नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे युट्यूब चॅनल. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हटल्यावर तुम्हाला समजलं असेल, आम्ही निघालो नंदवाड, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर नंदवाड. आता आषाढी एकादशी आली जवळ आणि सगळे वारकरी पंढरपूरला निघाले पालखी बरोबर. थोडा पाऊस थांबला, लागवड टाक्या भाताला चालूच आहे शेतामध्ये. किती हिरवगार वातावरण आपल्या कोल्हापूरमध्ये बघा की. आणि या नंदवाडमध्ये सुद्धा वातावरण किती बघा, लोक कट्ट्यावर बसतात गप्पा मारत. आणि मी आता विठ्ठल रुक्माईच्या पायथ्याशी आलो. श्री विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळी म्हणजे अगदी भक्तिमय वातावरण झाले होते नंदवाड. त्याच बुर्दुंग वाजला की लहान मुलांचा ठोका हाताला सुरू झालाच की राव. ह्या लहान वयात संस्कारच किती महत्वाचे असतात बघा, आणि ते आपण घडवायचे असतात. आता आपण आलोय विठ्ठल रुक्माई मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि श्री विठ्ठल रुक्माईचं आपण दर्शन घेणार आहे. रामकृष्ण हरी. तुमचं गाव कोणतं? नंदवाड. प्रसादचं कधीपासून तुमचं असतं? प्रसाद सकाळी 5 वाजल्यापासून असतो. होय काय, मग तुम्ही आजच्या दिवस सुट्टीच काढता का? ते असते. माझी एकट्याची नाही, आमची 20-25 जणांची टीम काम करते. होय काय? म्हणजे मी एकटा करत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रसादला काय काय असतं? सकाळी खिचडी असत्या, केळे असतात, राजगिरा लाडू असतोय, त्याच्यानंतर संध्याकाळी वरी. आणि आषाढी एकादशीला शाबू खिचडी. आषाढी एकादशीला काय बाहेर असतं, ते मंदिरात काय नाही काय? हे आषाढी एकादशी सोडून बाकी इतर वेळेला. तुम्ही किती वर्षापासून इथे म्हणजे प्रसाद घेतला? साधारण 11 वर्ष झालं सेवा करायला मिळाली. 11 वर्ष. मस्त वाटते प्रसाद. आम्ही 2-3 वेळा खाला, मस्त वाटला प्रसाद. माऊलींचा आशीर्वाद. आणि हे माऊले हळदीचे माऊले आहेत ते बाहेर काम असते अशी सेवेकरी पण सगळी जमतात. असं काही नसतं की बाबा काय वेगळं आहे किंवा काय. जेवढे लोक येतील तेवढे चांगलं आहे. बरोबर. चला, रामकृष्ण हरी. कानडा राजा पंढरीचा. पांडुरंगाचं मूळ स्थान हंपी कर्नाटक आहे, त्यामुळं आपण त्याला कानडा राजा म्हणतो. इथे जा मग पुढे, इथं पाठीमागे जा.
Go, go, go.